ह्या प्रकरणामध्ये इतर नावं बाहेर उघडपणे येऊ नयेत यासाठी मात्र त्याला संपवलं जाऊ शकतं। काही पीडितांचेही फोन आले की त्या दिवशी त्याला जे आहे ते झटापटीत मारलं अशा पद्धतीने डिक्लेअर करत होऊ शकतं। नाशिकची एक टीम माझ्याकडे आलेली होती, ती पेनड्राईव्ह घेऊन आलेली होती। त्याच दिवशी मला एक आश्चर्यकारक फोन असा आला आणि तो फोन कोणाचा होता तर तो महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा होता। खरं त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात ते काय करत होते याची कल्पना चाकणकरांना नव्हती, तर हे साफ खोटं आहे। महिला आयोगाच्या अध्यक्षपदी संधी मिळाल्यावर निश्चितच त्या संधीचं आम्ही सोनं करू। याच्यामध्ये आता फास्ट ट्रॅक कोर्ट नेमलं पाहिजे। मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन, म्हणजे बऱ्याच जणांना माहीत नसेल मी त्या प्रोसेसमध्ये जे लोक मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचले त्या लोकांबरोबर मी संपर्कात सुरुवातीपासून आहे, आणि मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं। नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे LS मराठी। सध्या सर्वत्र एकच चर्चा आहे ती म्हणजे कॅप्टन भोंदूबाबा अशोक खरात। आता अशोक खरातचे पाय परातीत घेऊन त्याचे पाय धुणाऱ्या देखील चर्चेत आल्या आणि मग मात्र कालच त्यांचा राजीनामा झाला। अर्थात पहिली विकेट पडली, पण यामध्ये त्या खरातच्या पोतडीमध्ये आणखी बरीचशी नावं आहेत ज्यामध्ये उच्चपदस्थ अधिकारी आहेत, राजकारणातले बडे व्यक्ती आहेत। आता ही नेमकी कोण आहेत आणि त्यांच्यापर्यंत खरंच सरकार जाऊन चौकशी करणार का, हाच प्रश्न महाराष्ट्रातल्या सर्वसामान्यांना पडलाय। पण यांना देखील कोणत्याही परिस्थितीत चौकशीमध्ये घेतलं पाहिजे यासाठी पुढे येणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या आणि नेहमी स्त्रीवर जिथं अत्याचार झाला तिथं पुढाकार घेऊन त्यांच्या अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा अर्थात सामाजिक कार्यकर्त्या तृप्तीताई देसाई ज्या आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत। आता अगदी सुरुवातीलाच त्यांनी एक स्टेटमेंट केलंय, जे स्टेटमेंट सगळ्या महाराष्ट्रात गाजतंय की अशोक खरात जो काही भोंदूबाबा आहे कॅप्टन, 24 मार्चपर्यंत त्याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे, पण त्याच दिवशी या बाबाचा एन्काउंटर होऊ शकतो। आणि जेव्हा हे वाक्य त्यांनी उच्चारलं तेव्हा महाराष्ट्रात खळबळ उडाली। त्यामुळे आता पाहूयात तृप्ती देसाईंचं म्हणणं नेमकं काय आहे। तुमचं आपलं LS मराठीच्या फेस टू फेस या विशेष कार्यक्रमात आपलं थँक्यू। खरं तर बऱ्याच जणांच्या तोंडाला फेस आलेत आणि त्यामुळं आपण या फेस टू फेस मध्ये थेट कुणाला फेस आलेत आणि कुणावर केस होणार आहे यावरच डिस्कस करूयात। जो तुम्ही दावा केला आहे की कॅप्टन खरात याचा 24 तारखेला एन्काउंटर होऊ शकतो, याला काय पुरावा आहे, काय प्रूफ आहे, काय सांगता येईल? कॅप्टन खरातचं जे प्रकरण आहे आपण जर बघितलं तर पोलिसांना सुरुवातीला 58 व्हिडिओ सापडले जे लैंगिक शोषण किंवा आपण बघितलं असेल की तो ज्या पद्धतीनं तिथं ती विकृती महिलांबरोबर करायचा। त्यानंतर रुपाली चाकणकर ज्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्या त्यांच्या मंदिराच्या ट्रस्टवर होत्या। ट्रस्टवर असताना सुद्धा जे आहे आपण बघितलं की राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना महिलांच्या बाबतीत असे लैंगिक शोषणाचे व्हिडिओ आल्यानंतर काही बातम्या मागच्या वर्षी आल्यानंतर ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न जो आहे तो चाकणकरांनी केला होता। आणि मग 3च दिवसात जे आपण बघितलं असेल की काल त्यांना राजीनामा द्यावा लागला, मुख्यमंत्र्यांचे आदेश आले। आणि अशोक खरातच्या या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर हे एकच नाव नाही तर अनेक राजकीय मंत्री, अनेक राजकीय नेते, अनेक उद्योजक जे आहे ते यांचा सगळ्यांचा संबंध आहे। आणि म्हणूनच हे प्रकरण आता बघितलं तर आपण राज्यभरात किंवा राज्याच्या बाहेर सुद्धा अगदी नॅशनलला सुद्धा जे आहे ते प्रकरण सुरू आहे, कारण अनेक राजकीय नेते याच्यामध्ये सहभागी आहेत आणि कुठंतरी महिलांच्या अत्याचाराशी संबंधित हा विषय असल्यामुळं हे राजकीय नेते याच्या पायाशी कसे गेले किंवा ह्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न का केला, या खरातची प्रॉपर्टी जी आहे ती 500 कोटीच्या वर तयार कशी झाली, मग ह्याला कोणी याच्यामध्ये कोणी स्लीपिंग पार्टनर आहे का, काही त्यांची आर्थिक देवाणघेवाण आहे का, मग याच्यामध्ये कोण कोण नेते आहेत आणि कुणाचा संबंध येतोय। आणि मग जशी SITची स्थापना झाली, SITची स्थापना झाल्यानंतर अनेक जणांचं इन्व्हेस्टिगेशन स्टेटमेंट रेकॉर्ड करण्याचं काम सध्या जे आहे ते नाशिकला सुरू आहे। आणि मग आता अनेक जणांचे ताबेदार आणलेत। कालच एका माजी मंत्र्यांच्या जवळ असलेले लोंढे म्हणून आहेत त्यांनाही स्टेटमेंटला बोलवलंय आणि अनेक असे लोक आहेत की ज्यांची नावं आपल्याला माहित नाही ती पुढे येणार, लोंढे बाहेर येतील, लोंढेच बाहेर येतील आणि त्याला कुठंतरी घाबरून हे पूर्णपणे प्रकरण बाहेर येऊ नये यासाठी जे आहे ते खरातला पूर्णपणे संपवलं जाऊ शकतं। असं वाटतं बदलापूर केस सारखं होईल? हा, म्हणजे बदलापूरला पण एन्काउंटर दाखवला गेला, पुढे नेमकं काय झालं होतं हा विषय तिथे संपून गेला। एन्काउंटरचं स्वागत यासाठी झालं होतं कारण अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचं प्रकरण होतं, पण खरातला
खरातचा एन्काउंटर करण्यापेक्षा खरातनं ज्या पद्धतीनं महिलांवर अत्याचार केले, दररोज ज्या पद्धतीनं तो एक एक महिला जी काय ती हेरायचा, तिच्यावर जे काय आहे ते दुष्कृत्य करायचा, मग एक एक दिवस जो आहे ती त्याला सजा मिळणं गरजेचं आहे. त्यामुळं मला काल नाशिकच्या एका पीडितेचाही फोन आलेला होता. म्हणजे मला आपल्याला सांगायचंय की हे प्रकरण जेव्हा उघडकीस आलं त्याच्या आधी, म्हणजे महिला दिनाच्या आधी 5 मार्चला काही जे नाशिकची एक टीम माझ्याकडे आलेली होती, ती पेनड्राईव्ह घेऊन आलेली होती आणि पेनड्राईव्ह मध्ये हे सगळे जे काही पुरावे आहेत, मी अनेक व्हिडिओ बघितलेले आहेत. काही व्हिडिओमध्ये काही राजकीय महिला आहेत, काही सरकारी अधिकारी महिला आहेत, काही अल्पवयीन मुली आहेत, त्यांच्याबरोबर तो ज्या पद्धतीनं घाणेरडी कृत्य करतोय, जे चाळे करतोय, ते मी पूर्णपणे बघितलेले आहेत. आणि त्यांचं म्हणणं होतं की ते माझ्या माध्यमातून समोर यावं. आणि मग जे नाशिकचे काही लोक विश्वासाने माझ्याकडे आलेले होते 5-6 जण, त्यांना मी सांगितलं की अण्णा मोरेंचं प्रकरण अशा पद्धतीनंच मी पत्रकार परिषद घेतली होती. त्यांचे व्हिडिओ माझ्याकडे आत्ता सुद्धा आहेत, परंतु ते प्रकरण आपण जर बघितलं तर राजकीय नेते त्यांचे भक्त आहेत किंवा मोठा भक्त समुदाय जो आहे तो अण्णा मोरेंकडे आहे, म्हणून ते प्रकरण दाबलं. किंवा त्याच्यामध्ये बघितलं असेल की मलाच एक 50 कोटीची नोटीस जी आहे अब्रू नुकसानीची, ती हायकोर्टातून आली आणि ते कुठंतरी मग प्रकरण दाबण्याचा प्रयत्न जो आहे तो वरिष्ठांकडून झाला. तसंच इथं पण तिथे हा प्रयत्न कदाचित मला प्रसिद्धी मिळाली असती मी पत्रकार परिषद घेतल्यावर, कारण ते लोक नाशिक आणि नगरला माझी आंदोलनं झाली आहेत, त्र्यंबकेश्वर मंदिरात असेल किंवा शनी शिंगणापूरच्या मंदिरात. त्यामुळे तिकडच्या अनेक केसेस जेव्हा येतात तेव्हा त्या माझ्याकडे येतात. अण्णा मोरेंचं प्रकरण म्हणूनच माझ्याकडे ते विश्वासाने आलेलं होतं आणि मी त्यांना सांगितलं की आपण पत्रकार परिषद किंवा आम्हाला काही त्याच्यामध्ये प्रसिद्धी मिळण्यापेक्षा आपण योग्य रीतीने जर गेलो तर याचा पर्दाफाश होईल. याच्यामध्ये फिर्यादी महिला जी आहे तिने पहिला गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे आणि गुन्हा दाखल करायला अनेक महिला पुढे येत नव्हत्या, कारण याच्यामध्ये राजकीय लागेबांधे अगदी केंद्रीय गृहमंत्र्यांपर्यंत या बाबाचे संबंध आहेत. त्याच्यामुळे मग जी लोक आमच्याकडे आली होती ती घाबरत होती आणि मग त्यांना सांगितलं होतं की माझ्याकडे भेटायच्या आधी ते एसपींनाही भेटून आले होते, एसपींच्या कानावर त्यांनी घातलेलं होतं. आणि मग आम्ही त्यांना सांगितलं होतं की आपण जर प्रॉपर चॅनलनी गेलो, आपण जर मुख्यमंत्र्यांपर्यंत म्हणजे आपल्या राज्याच्या गृहमंत्र्यांपर्यंत महिलांच्या बाबतीत काय काय ह्या गोष्टी चालतात हे जर पोचवलं तर नक्कीच जे आहे ते काहीतरी होऊ शकतं. आणि तसंच झालं. एसपींच्या माध्यमातून एक अधिकारी पेनड्राईव्ह, सगळी माहिती, सगळे व्हिडिओ सगळे घेऊन सीएम कडे गेले. सीएमनी पूर्णपणे हे सगळं बघितलं आणि मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन. म्हणजे बऱ्याच जणांना माहीत नसेल, मी त्या प्रोसेसमध्ये जे लोक मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचले त्या लोकांबरोबर मी संपर्कात सुरुवातीपासून आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण खूप चांगल्या पद्धतीनं हाताळलं. त्यांनी नाशिकच्या एसपींना आणि नाशिकच्या पोलिसांना फोन केला की दुसऱ्या जिल्ह्यातली लोक माझ्याकडे येत आहेत पेनड्राईव्ह घेऊन, पुरावे घेऊन, आणि मग नाशिकचे पोलीस काय करतायत, तुम्ही जे काय आहे ते याच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत. आणि मग त्या पद्धतीनं आदेश गेल्यानंतर फिर्यादी महिला काही गोष्टी, त्या ज्या काही आक्षेपार्ह जे काही व्हिडिओ होते ते पेनड्राईव्ह, आणि त्यानुसार जी आहे ती झालेली अटक होती. परंतु अटक झाली, महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा झाला, पण ह्या प्रकरणामध्ये इतर नावं बाहेर उघडपणे येऊ नयेत यासाठी मात्र त्याला संपवलं जाऊ शकतं आणि त्याचा एन्काउंटर आत्ता जो काही 24 तारखेला त्याला कोर्टात आणलं जाणार आहे. आम्हाला अशी माहिती मिळालेली आहे, काही पीडितांचेही फोन आले की त्या दिवशी त्याला जे आहे ते झटापटीत मारलं अशा पद्धतीने डिक्लेअर करू शकतात. मागाशी तुम्ही एक वाक्य उच्चारलं ते अगदी योग्य आहे की देवेंद्र फडणवीसांचं खरंच कौतुक आहे, मुख्यमंत्र्यांचं कौतुक आहे आणि बऱ्याच जणांनी अख्ख्या महाराष्ट्राने कौतुक केलेलं आहे त्यांचं की हे प्रकरण त्यांनी स्वतःहून थेटपणे डायरेक्ट कुणाचाही विचार न करता कारवाई करायला लावली. आता प्रश्न एक असा आहे, याच नाशिकचा आपण एक विचार करूयात. मला आठवतंय वाल्मिक कराड जेव्हा संतोष देशमुख प्रकरणात त्याचं नाव आलं, आता त्याची धडपड चालू होती की त्याला वाचायचं होतं आणि मग जामीन मिळवायचा होता, अटकपूर्व जामीन, अँटिसिपेटरी बेल वगैरे, इकडे तिकडे पळत होता तो आणि पोलीस मागावर होते. तुम्ही हे सगळे काय करतोय ह्याच्याकडे लक्ष तुमचं बारकाईन होतं. आणि तुम्हाला एक माहिती कळाली होती की वाल्मिक कराड त्याच्यासोबत विष्णू चाटे नावाचा एक दुसरा क्रमांकाचा आरोपी आहे, हे दोघे तिथे कुठेतरी कुठल्या तरी बाबाला आपला हात दाखवून आले होते आणि म्हणजे शक्यतो वाल्मिक कराडने हात दाखवला होता. तेव्हा आपण एक लाईव्ह घेतलं होतं आणि तेव्हा तुम्ही अर्थात त्याचं नाव डिस्क्लोज आपण केलं नव्हतं, पण ते जसं घडलं आता नंतर ते काय झालं तो नंतरचा भाग आहे. पण ते प्रकरण जे नाशिकमध्ये होतं त्यावेळी कदाचित हाच आता जो अशोक खरात ज्याचं नाव घेतलं जातंय तो तर नाही ना, अशी काही चौकशी तुमच्याकडे कोणी केली का? आता त्याच्यात तुम्हाला एक गंमत सांगायची झाली तर
त्यावेळेला संतोष देशमुखांच्या प्रकरणाचा जो मुद्दा होता, म्हणजे त्यांना ज्या पद्धतीनं मारलं गेलं त्याची बातम्या जवळजवळ 2 ते 2.5 महिने सुरू होत्या. माझ्याकडे जी काय माहिती आलेली होती, अण्णा मोरेंचा जो दिंडोरीचा आश्रम आहे तिथं 3 दिवस वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे जे आहे ते मुक्कामाला होते. आणि मुक्कामाला असताना ते जेव्हा त्या आश्रमातून निघाले 17-18 डिसेंबर तारीख काहीतरी होती. 15 डिसेंबरला 15 डिसेंबर, जे आहे तो वाल्मिक कराड तिथं गेलेला होता. आणि साधारण 2 दिवसांनी तो जेव्हा आश्रमातून निघाला हो. तेव्हा आम्ही सांगितलं होतं की त्याची आश्रमातनं जी गाडी गेली ती नाशिक सिटीमध्ये गेलेली आहे आणि कॉलेज रोडला जे ज्योतिषी आहेत त्याला त्या दोघांनी हात दाखवलेला आहे आणि तिथून पुढे जे आहेत ते नाशिकच्या इथं ते फरार झालेत. आणि या संदर्भामध्ये मग पत्रकार परिषद घेतली, मी सगळं डिक्लेअर केलं. आता याच्यामध्ये कॉलेज रोडला 3 ज्योतिषी होते हे मला पत्रकार परिषदेनंतर कळालं की बाबा त्यातला नेमका कोण. आम्ही त्यावेळेला नाव जे आहे ते पोलिसांना देणार होतो, त्यामुळे कोणाला सांगितलं नाही. पण त्याच दिवशी मला एक आश्चर्यकारक फोन असा आला आणि तो फोन कोणाचा होता तर तो महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा होता. आणि तो फोन याच्यासाठी होता की तृप्तीताई, तुम्ही जी पत्रकार परिषद घेतली आहे, तुम्ही ज्या ज्योतिषाचं नाव सांगताय तर कॅप्टन खरात म्हणून कॉलेज रोडला त्यांचं ऑफिस आहे आणि त्यांना बरेच फोन यायला लागलेत की तुमच्याकडे ते आले होते का, किंवा त्यामुळे त्यांचं नाव बदनाम होतंय, त्यांना मुली आहेत, त्यांची लग्न ठरलेली आहेत, ही प्रतिष्ठित व्यक्ती आहे, तर ती विनाकारण बदनाम नको व्हायला तर तुमची एक फेसबुकला पोस्ट अशी जाऊ दे की कॅप्टन खरातचा या प्रकरणाशी संबंध नाही. मला स्पेसिफिक त्याचं नाव घ्यायचं. हा म्हणजे मला आपल्याला सांगायचं की कॅप्टन खरातकडे कराड गेलाच नव्हता. कॉलेज रोडला जो दुसरा ज्योतिषी होता त्याच्याकडे कराड आणि विष्णू चाटे गेलेले होते. पण त्यावेळेला चाकणकरांना मग एवढी भीती का, किंवा मग त्यांचं जर नाव नव्हतं तर ठीक आहे ना, फोन तर कुणालाही येऊ शकतात, पण तुम्हाला एवढी का काळजी होती की त्याच्यामध्ये तुम्ही त्यांचं नाव घ्या, एक पोस्ट करा, त्यांचा काही संबंध नाही म्हणून सांगा, म्हणजे ते प्रकरण मिटेल. महिला आयोगाच्या अध्यक्षांचा त्यावेळेला आलेला फोन आणि ते प्रकरण कधी आला नाही की विष्णू तुम्ही वाल्मिक कराडचं प्रकरण घेताय, त्याच्यात तुम्हाला काही मदत लागतीये का, तुम्ही खूप चांगलं काम करताय, महिलांच्या अनेक बाबतीत मी आवाज उठवत असते, तेव्हा कधी महिला आयोगाचा मला फोन आलेला नाही. हा, पण मग कॅप्टन खरातच्या प्रकरणात मात्र त्याचा काही त्या प्रकरणात संबंध नसताना मात्र त्याच्यामध्ये तुम्ही पोस्ट टाका आणि त्याची बदनामी थांबली पाहिजे. त्यांना बरेच अशी लोक जी आहेत ती चर्चा करतायत, बदनामी होते म्हणून महिला आयोगाच्या अध्यक्षांचा मला फोन आला होता. जसा संपादक खबरदार पुढारीचे दत्तात्रय खेमनर यांना देखील की त्याच्या लगेच माफीनामा लिहा, त्यांचा त्याच्याशी काही संबंध नाहीये वगैरे, म्हणजे एक प्रकारे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा खरं त्यांना वाचवतच होत्या. मग वाचवतो कधी आपण, जेव्हा माहीत असतं की हा काय करतोय. मग माहीत असताना सुद्धा, म्हणजे अगदी थोडक्यात ज्या महिलांवर अत्याचार होतोय किंवा ज्या पीडित आहेत त्यांची बाजू घेण्यासाठी हे राज्य महिला आयोगाचं पद आहे, पण त्याचा वापर ज्यांनी अत्याचार केलाय किंवा जो करतोय त्याची बाजू घेण्यासाठी जर करत असाल तर हे दुर्दैव नाही का महाराष्ट्र? नाही, ही शोकांतिकाच आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी कधीही कुठलेही फार काही स्ट्रॉंग किंवा ज्या पद्धतीचे त्यांना अधिकार आहेत तसं काम मला पहिल्यापासून त्यांचं दिसलं नाही. सगळ्यात पहिला त्यांची नियुक्ती झाल्यापासून विरोध करणारी कोणी असेल तर ती मी आहे. म्हणजे आता विरोध करणारे सुद्धा त्यांच्या बाजूने होते त्यावेळेला, पण आम्ही होतो की तुम्ही काम करा, महिला आयोगाच्या अध्यक्षांना फार अधिकार आहेत, आम्ही तर सामाजिक कार्यकर्ते आहोत, आम्ही जर एवढं काम करतोय तर तुमच्याकडे तर सरकारी यंत्रणा आहे, तुम्ही कितीतरी मोठ्या प्रमाणावर काम केलं पाहिजे. आणि याच्यामध्ये आपण जर बघितलं तर दत्तात्रय खेमनारांकडे काही पुरावे येणार होते, त्यांच्याकडे ही माहिती आली. दत्तात्रय खेमनार माझ्या अनेक वर्षांपासून संपर्कात आहेत. शनी शिंगणापूरच्या आंदोलनात वगैरे ते पत्रकार असल्यामुळे ते माझ्याबरोबर असायचे. श्रीरामपूरचं आहे. आणि मग ज्या दिवशी त्यांनी ती बातमी छापली ती सगळ्यात पहिला बातमी दत्तात्रय खेमनारांनी मला पाठवली. मला पाठवल्यावर सांगितलं की ताई तुमचं अण्णा मोरेंचं प्रकरण सुरू आहे आणि अण्णा मोरेंपेक्षा हे मोठं प्रकरण जे आहे की ज्याच्यामध्ये रुपाली चाकणकर या ट्रस्टच्या संचालक आहेत, कॅप्टन खरातचं प्रकरण आमच्याकडे आलंय. आणि मग ती बातमी मी वाचली आणि म्हटलं की ठीक आहे, आपण या संदर्भामध्ये जेव्हा पेनड्राईव्ह येईल, जेव्हा पुरावे येतील तेव्हा नक्कीच आपण याच्यामध्ये पुढे काय करायचं ते बघूया. आणि ज्या दिवशी ती बातमी आली मला त्यांनी पाठवली, माझं दुपारी बोलणं झालं आणि त्याच दिवशी रात्री परत मला फोन आला दत्तात्रय खेमनारांचा की ताई रुपाली चाकणकरांचा यात फोन आलाय. म्हणजे माझी प्रतिक्रिया होती, अरे वा, म्हणजे मला असं वाटलं की आमच्या कानावर घातलंय त्याच्यापेक्षा ज्यांच्याकडे अधिकार आहेत त्यांचा स्वतःहून फोन येतोय पीडितांसाठी. पण त्यांनी जेव्हा मला सांगितलं की कशासाठी फोन आला
तेव्हा मला आश्चर्य वाटलं की त्यांनी कुठल्याही पीडित म्हणजे ती जी बातमी होती की लिंग पिसाट शोषण हो. करणारा जो बंधू खरात आहे, त्याची करणार पोलखोल. विकृत खरात आहे त्याची पोलखोल पोलखोल जी करणार. आहे ती आम्ही करणार आहोत. आणि ते तर मला वाटलं की पीडितांच्या बाजूने की बाबा कुठल्या पीडितेला त्रास झालाय का किंवा हा कोण बंधू खरात आहे किंवा त्या बाबतीत कुठल्या पीडितेला मदत लागणार आहे का, अशा पद्धतीचा चाकणकरांचा फोन त्या संपादकांना आला असं मला वाटलं. आणि मला फार आनंद झाला. पण मला जेव्हा खेमणाऱ्यांनी सांगितलं की ताई त्या म्हणतायत की ही जी बातमी छापली आहे ती त्याच्या बाबतीत तुम्ही माफीनामा द्या, तुम्ही या बाबतीत जर माफीनामा दिला नाही तर मी नोटीस पाठवेन आणि तुम्हाला याच्या बाबतीत कारवाई करावी लागेल, कारण हे प्रतिष्ठित कुटुंब आहे, प्रतिष्ठित व्यक्ती आहे आणि तुम्ही एखाद्याला विनाकारण बदनामी करताय, तुमच्याकडे जे जे पुरावे आहेत ते आम्हाला द्या नाहीतर आम्ही तुम्हाला कारवाई करणार आहे. बरं तिथं या थांबल्या नाहीत. दुसऱ्या दिवशी श्रीरामपूर सिटी पोलीस स्टेशन आहे तिथं एक पत्र जे आहे ते महिला आयोगाचं गेलं की यांच्यावर सुमोटो अंतर्गत कारवाई व्हावी दत्ता खेमणाऱ्यांच्या बाबतीत. म्हणजे ज्या महिलांवर अन्याय झालाय, ज्यांच्या महिलांच्या बाबतीत ही बातमी होती त्या महिलांच्या बाबतीत यांना काहीच घेणं देणं नव्हतं, परंतु कॅप्टन खरातला वाचवण्यासाठी जे त्याच्या विरोधात काही बोलायचे किंवा लिहायचे त्यांचं तोंड बंद करण्यासाठी मात्र रुपाली चाकणकर पुढे यायच्या. त्यामुळे आता त्यांनी सगळ्यात पहिला जे स्टेटमेंट दिलं ना की कॅप्टन खरात हे आमचे गुरु आहेत, परंतु कॅप्टन खरातांच्या वैयक्तिक आयुष्यात ते काय करत होते याची कल्पना चाकणकरांना नव्हती, तर हे साफ खोटं आहे. कारण आम्ही साक्षीदार आहोत. जेव्हा खेमणारांना फोन आला, जेव्हा कॅप्टन खराच्या बाबतीत काही संबंध नसताना नाशिकच्या वेळेला आम्हाला फोन आला आणि महिलांच्या बाबतीत जे विकृत चाळे, जे काही व्हिडिओ किंवा पेनड्राईव्ह या संदर्भात आलेली बातमी ती तुम्ही दाबण्यासाठी प्रेशराईज केलं. मग त्यावेळेला तुम्हाला हे सगळं माहीत होतं आणि तुम्ही ते प्रकरण दाबल्यामुळेच अनेक शेकडो महिलांवर जे काही अत्याचार पुढे झाले ती संख्या वाढली आणि त्याला पूर्ण त्याच वेळी लक्ष घालायला पाहिजे होतं ज्यावेळी त्यांचा फोन आला होता तुम्हाला. नाही आम्ही का फोन केला आम्ही नाही आता काय आहे की रुपाली चाकणकरांचा फोन आला, ज्या ज्योतिषाविषयी आम्हाला सांगायचं होतं त्या ज्योतिषाचा संबंध खराची काही नव्हताच. आणि त्यावेळेला असं काही जाणवलं नाही की बाबा की खरात आणि चाकणकरांचे इतके काही संबंध नसतील. खेमणारांकडे जेव्हा ते प्रकरण आलं तेव्हा मात्र आम्ही म्हटलं होतं की आपण या प्रकरणात लक्ष घालू, पण जो पेनड्राईव्ह येणार होता तो वेळेत आला नाही, काही व्हिडिओ जे प्राप्त होणार होते ते आले नाहीत. आणि त्याच्यानंतर जसजसं ही बातमी आली त्याच्यानंतर आपण बघितलं असेल की यांचा जो काही ऑफिस बॉय होता नीरज, जो हे सगळं बाहेर काढणार होता, मग तो जो बाहेर काढतोय मग त्यालाच कसं काय आपण चुकीचं ठरवायचं म्हणून त्याच्यावर खंडणीचा गुन्हाही दाखल केला गेला. म्हणजे जे त्यांच्या विरोधात जाणार होते त्यांचं तोंड दाबण्याचा प्रयत्न जो आहे तो खरातांनी चाकणकरांच्या आणि सत्ताधाऱ्या काही मंत्री किंवा जे कोणी आमदार किंवा खासदार त्यांच्या संपर्कात आहेत त्यांच्या प्रेशराईजनी, आणि अनेक पोलीस अधिकारी पण त्यांचे भक्त नाशिक आणि नगर जिल्ह्यामध्ये आहेत. त्यामुळे मी परवा दिवशी एक आयजींचाही फोटो टाकलेला आहे त्यांच्याबरोबरचा. आत्ताच एक अशी बातमी आली आहे की शिर्डीच्या हॉटेलमध्ये त्याला अटक होण्यापूर्वी 72 तास आधी 3 IAS अधिकाऱ्यांसोबत त्याची मीटिंग झालेली आहे. पण हे नेमकं काय आहे? जसं आता तुम्ही म्हणताय त्याला कुठे ना कुठेतरी खरंच ती शक्यता वाटतेय की बाबा उद्या अनेकांचं पितळ उघडं पडण्याऐवजी चला बाबा काहीतरी वेगळं करूयात जेणेकरून हा विषय संपेल. पण आता तुम्ही काय केले, तुम्ही ऐन मोक्याच्या वेळी तो बरोबर बॉम्ब टाकलात. त्यामुळे आता अर्थात मुख्यमंत्री तर पहिल्यापासून लक्ष घालतात या प्रकरणात, त्यामुळे आणखी सावध होणार आहेत पोलीस. पण मला एक आता प्रश्न असा विचारायचा आहे, कारण की तुम्ही याच्या आधी देखील अनेक महिलांना या अशा अत्याचार भोंदूगिरी करणाऱ्या बाबांच्या तावडीतून सोडवलेला आहे. या खरातचे किस्से जर आता आपण ऐकले ना तर सांगावेसे आणि चर्चा पण करता येत नाही अशी परिस्थिती झाली आज. म्हणजे एकत्रित कुटुंब जर असेल आणि जर तो खरातचा चुकून जर ह्याच्यात व्हिडिओ आला तर बाजूला व्हावं लागतं अशी परिस्थिती झाली. ताई इतकं घृणास्पद हा कृत्य करतोय आणि अशा व्यक्तीला जर हे मोठमोठे राजकारणी जाऊन झुकतायत, वागतायत त्याच्यासमोर, त्याचे पाय धुतायत, तर आपण कुठं चाललो? हे पुरोगामी महाराष्ट्राचं लक्षण आहे का? काय बघा, आपण पुरोगामी महाराष्ट्रात राहतो असं फक्त सांगत असतो, पण याच पुरोगामी महाराष्ट्रामध्ये म्हणजे मला आता सांगताना असं वाटतंय की आता महिला आयोगाच्या अध्यक्षा महिला दिना दिवशी भाषण काय करतात की आपण महिलांना पोथ्या पुराणात अडकवत चाललोय, त्यांना तुम्ही सासरी जाताना संविधान द्या. आणि त्यावेळेला हे जेव्हा मी वक्तव्य ऐकलं होतं ते बऱ्याच चॅनलला आलं, पण मला मात्र हसायला आलं होतं. कारण ह्या आध्यात्मिक आहेत वगैरे मला सगळं माहिती आहे. बघा, मी आध्यात्मिक आहे, एखाद्यावर गुरुवर श्रद्धा असावी, देवावर श्रद्धा असावी, पण ती अंध कधीच नसावी. आपल्या कर्तृत्वावर विश्वास नाहीये का?
आपण जे काम करतोय त्याच्यावर विश्वास असला पाहिजे. म्हणजे त्यांच्या एका भाषणात सांगितलं की माझं हे जे पद आहे हे हो. गुरुमाऊलींमुळे मिळालेलं आहे. त्याच्या शेजारीच उभं राहून भाषण केलंय. खरातांमुळे मिळालेलं आहे. एका भाषणात तर खरातांना विठ्ठलाची उपमा दिलेली आहे. म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय इतक्या मोठ्या प्रमाणात आहे, इतक्या मोठ्या प्रमाणावर आपण विठ्ठलाला मानतो. विठ्ठलाची एक मूर्तीला फक्त नमस्कार करण्यासाठी लोक 400-400, 500-500 किलोमीटर चालत जातात. आणि त्या विठ्ठलाला, त्या पांडुरंगाची उपमा तुम्ही असल्या ज्याचं रेकॉर्ड तुम्हाला माहिती आहे, जो किती घाणेरड्या पद्धतीचा आहे किंवा काय, त्याला तुम्ही अशा पद्धतीची उपमा देताय. म्हणजे एकतर तो आम्ही जी श्रद्धा ठेवतोय त्या श्रद्धेचा अपमान आहे, देवाचा अपमान आहे आणि पूर्ण वारकरी संप्रदायाचा पण तो अपमान आहे. मी देवाचा अवतार आहे किंवा मी कृष्ण आहे आणि तू मागच्या जन्मातली माझी राधा आणि मध्ये गुंगीचं औषध आणि पेढा आणि काय, म्हणजे विचित्र प्रकार आहे सगळा. पण मला आता एक तुम्ही एम्फेसिस केलं म्हणून ते फार गरजेचं आहे की रुपाली चाकणकर ज्या पदावर आता होत्या, उच्च शिक्षित, चांगल्या शिकल्या सवरलेल्या, इतकी वर्ष राजकारणात आहेत, आणि अशी व्यक्ती अशा एखाद्या बंधुबाबाच्या कह्यात अडकते. पण काल जे सुषमा अंधारेंनी दाखवलं की अक्षरशः भाची सुद्धा त्याची त्यांच्या घरात राहते, घरगुती संबंध आहेत, त्याचे वडील वारले म्हणून या तिथे गेल्या, मुलीच्या लग्नात देखील उपस्थित होत्या. आता प्रश्न असा पडतो, मग एवढे जर घरगुती संबंध आहेत तर निश्चितच तो जो बाबा करतोय त्याला तुमचा कुठे ना कुठेतरी अप्रत्यक्ष होकार होता, कारण की तुम्ही त्याला पाठिंबा देताय, पाठीशी घालताय तुम्ही त्याला. नाही, चाकणकरांनी तर जाहीरपणे पाठीशी घातलेलं आहे मागच्या वर्षीपासून खरातांना. आणि याच्यामध्ये त्यांचे खरातांशी जे आहेत ते घरगुती संबंध होते आहेत. ते काली तुम्ही स्टेटमेंट बघितलं असेल, त्यांनी सांगितलं की आम्ही त्यांना गुरु मानत होतो, पती पत्नींना. पण हे मानत असताना आपण काय करतोय, आपण कुठल्या पदावर आहोत, आपल्याला त्या पदाची गरिमा राखता येते का नाही, हे कुठंतरी त्या विसरल्या. म्हणजे माझं म्हणणं आहे की तुम्ही म्हणजे सुषमा अंधारे कदाचित देवाला मानत नसतील, मी देवाला मानते, मी आध्यात्मिक आहे, त्यामुळे एखाद्याला गुरु केलं, त्याची पाद्यपूजा केली, मला अजिबात काही चुकीचं वाटलं नाही. पण तुम्ही तो व्हिडिओ कदाचित आधीचा असेल, परंतु जेव्हा आपण एखाद्या गुरुला मानलेलं आहे, त्याची पाद्यपूजा केलेली आहे, त्याची जर सत्य परिस्थिती किंवा तो किती विकृत आहे ही जेव्हा काही गोष्टी कळतात, तेव्हा त्याच वेळेला माझ्यासारखी भक्त त्यांच्या विरोधात उभी राहिली असती, आवाज उठवला असता. पण ते जेव्हा आवाज दुसरे उठवायला लागले तेव्हा तो आवाज दाबण्याचा प्रयत्न जो आहे तो चाकणकरांनी केला. आणि ही कुठंतरी महाराष्ट्राची शोकांतिका आहे की तुम्ही भाषणात सांगताय की आपण पोथी पुराणात महिलांना अडकवतोय. पोथी पुराणात तर महिलांना कुणी अडकवलेलं नाहीये. मग पोथी पुराणात महिलांना अडकवलं जातंय हे तुम्हाला जर वाईट वाटतंय तर मग आम्ही शनी शिंगणापूरच्या वेळेला ज्या परंपरा चुकीच्या होत्या त्यावेळेला आम्ही सांगतोय की अरे चुकीच्या परंपरा आहेत, महिलांना तुम्ही याच्यात अपमानास्पद ठरवताय, दुय्यम वागणूक देताय, इथं भेदभाव करताय. त्यावेळेला चाकणकर कुठे गेल्या होत्या? त्यावेळेला ह्या ज्या काही आता पत्रकार परिषद घेणाऱ्या महिला आहेत कोणाचाही पाठिंबा नव्हता, सगळ्या माझ्या विरोधात बोलत होत्या, मीच हिंदू विरोधी असं पद्धतीनं ठरवलं होतं. कुठंतरी राजकारणात राहून सोयीस्कर भाषण करायचं, सोयीस्कर ज्या आहेत त्या काहीतरी टिप्पणी करायच्या. आणि मग त्यांनी सांगितलं की सासरी जाताना आता महिलांना जे आहे ते संविधान दिलं पाहिजे. हे बघा, संविधान दिलंच पाहिजे, संविधान शिकवलंच पाहिजे. पण जेव्हा रुपाली चाकणकरांचं स्टेटमेंट आलं की मुलींना सासरी पाठवताना संविधान द्या, तेव्हा मला हसायला आलं होतं. आणि हे याच्यासाठी आलं होतं की संविधान हातात द्या ही अभिमानास्पदच गोष्ट आहे, ती चांगलीच वाक्य त्यांनी वापरलेलं होतं. पण सासरी जाताना का? ज्या वेळेला मुली 10-11 वर्षाच्या होतात, जेव्हा त्यांना काही गोष्टी कळायला लागतात, तेव्हाच तुम्ही जर त्यांना संविधान शिकवलं, त्यातले हक्क, अधिकार, कायदे तेव्हाच जर आपण माहेरी शिकवले तर ती सासरी गेल्यानंतर तिला कुठल्या अडचणीच येऊ शकणार नाहीत. त्यामुळे मला असं वाटतंय की फक्त भाषणं करायची आणि पोपटपंची करायची. आमचं असं म्हणणं असतं की तुम्ही जे काम करताना तेच तुम्ही तिथं भाषणात बोलत जा. आणि आम्ही त्या पद्धतीचं काम करत असतो म्हणून कदाचित आम्ही हंजी करणारे नाही म्हणून त्या पदापर्यंत नसेल आणि आम्हाला त्या पदाची गरज नाही, कारण लोकांच्या मनातल्या महिला आयोगाचे अध्यक्ष आम्ही आहोत. म्हणजे मला आता तुम्हाला याच्यावर थेट प्रश्न विचारायचा आहे. महिला आयोगाचं सगळ्यात महत्वाचं काम 3 प्रमुख गोष्टी: समादेशन, समुपदेशन आणि महिला सक्षमीकरण. तुम्ही त्या पदावर नाही तर इतके वर्ष करताय. उद्या जर खरंच तुम्हाला या संदर्भामध्ये मागणी झाली, महिलांची असेल, महाराष्ट्रातल्या सगळ्या पिचलेल्या, रंजल्या गांजलेल्या सगळ्या तुम्ही ज्यांना आतापर्यंत मदत करून घेऊन पुढे आलेला आहात, आणि इव्हन राजकारण्यांचं पण बसले की नाही आता या पदावर एक अत्यंत उत्तम या पदाची गरिमा राखणारी स्त्री पाहिजे आणि त्या तृप्ती देसाई हव्यात, तर तुम्ही ते पद खरंच स्वीकाराल. की आता महाराष्ट्रातल्या महिलांची इतकी भयानक अवस्था आहे. मार्च महिना चालू आहे आणि आम्ही महिला दिन साजरा करतोय. त्यातला जो दिन आहे ना, ती दुसरी वेलांटी केव्हाच झालेली आहे. आता प्रश्न हा पडलाय
रोज चाकू हल्ले, कुणी घरात बोलून अत्याचार करते, कुणी घरातून पळून नेऊन अत्याचार करते, कुणी ऍसिड फेकतंय, इतकी वाईट परिस्थिती आहे. अशा वेळी खरंच तृप्तीताईंसारख्या त्या ठिकाणी त्या पदावर बसून त्या पदाची गरिमा राखणाऱ्या महिला आवश्यक आहेत. काय वाटतं तुम्हाला या पदावर? महिला आयोगाच्या अध्यक्षपदी संधी मिळाल्यावर निश्चितच त्या संधीचं आम्ही सोनं करू, यासाठी की एखादं कुठलंही पद नसताना, कुठल्याही सत्तेत नसताना आम्ही सत्ताधारी म्हणून कधी गेलो असतो, परंतु आम्ही तिकडे का झुकलो नाही किंवा राजकारणात का गेलो नाही? कारण तिथं गेल्यानंतर राजकारण्यांचं ऐकावं लागेल, त्यांच्या काही मर्यादेत आम्हाला काम करावं लागेल आणि राज्यभरात मग महिलांच्या ज्या समस्या आहेत त्याच्या बाबतीत आम्हाला प्रखरपणे काही गोष्टी मांडता येणार नाहीत, म्हणून मग राजकारणाकडे कधी वळलो नाही. परंतु मला कालपासून सांगायचं, काल रात्री जेव्हापासून त्यांचा राजीनामा झालाय, महाराष्ट्रातनं आज सकाळी, काल रात्रीपासून मेसेजेस, आज सकाळपासून फोन, अनेकांचे स्टेटस, अनेकांच्या फेसबुक पोस्ट आणि आज अनेक जणांनी मुख्यमंत्र्यांना मेल केलेत की तृप्तीताईंसारखी महिला जी आहे ती अध्यक्षपदावर असावी. म्हणजे जनतेचं हे कसं आहे, ग्राउंडला ज्यांनी काम केलं, प्रत्यक्षात जाऊन ज्यांनी काम केलं. आता उदाहरणार्थ शनी शिंगणापूर असो किंवा बाकीची मंदिरं असो, त्या ठिकाणी जिथे महिलांना जी योग्य वागणूक हवी ती दिली गेली नाही किंवा प्रवेश दिला गेला नाही, त्यावेळी पहिल्यांदा कोणाचं नाव नॅशनल लेवलला समोर येतं तुमचं. केवळ महाराष्ट्रात नाही, नॅशनल लेवलला मी म्हणतोय. मग आता ज्या महाराष्ट्राचं तुम्ही प्रतिनिधित्व करताय, सामाजिक प्रतिनिधित्व, तिथे खरंच या पदाला, आणि एक ते मुळात सामाजिक पद आहे, संविधानिक पद आहेच, पण ते समाजाशी निगडीत आहे. आणि तिथे जर राजकीय व्यक्ती बसवली तर या पदाचा काहीही उपयोग होणार नाही. त्यामुळे आता पुन्हा राजकीय माणूस बसून त्याला काही अर्थ नाही, अशी तरी आता महाराष्ट्राची धारणा आहे. तर मला असं म्हणायचंय की कुठे ना कुठेतरी या पदावर आता योग्य व्यक्ती असली पाहिजे. या पदावर सामाजिक क्षेत्रातली किंवा राजकारण विरहितच व्यक्ती असली पाहिजे. मी कधीही मला तिथे जायचं किंवा मी कधी कुणाकडे तसा अर्जही केला नाही, मी कुठं गेलेही नाही, परंतु आता वाटतंय की कुठंतरी चुकीच्या व्यक्ती तिथं जाण्यापेक्षा मग आपल्यासारखी व्यक्ती आली तर महिलांना न्याय मिळेल. आणि जेव्हा लोकांच्या अशा मागण्या येतात, आज जेव्हा मेल वाचले, म्हणजे फार आनंद झाला की लोकांचं प्रचंड प्रेम आपल्यावर आहे, लोकांच्या अपेक्षा आहेत की आपल्याकडे ते पद आलं तर आपण त्या महिलांना न्याय देऊ शकतो. पण शेवटी सरकारमध्ये जर आपण काही गोष्टी बघितल्या तर आता महिला आयोगाचं अध्यक्षपद जे आहे ते सत्ताधारी पक्षांमध्ये 3 पक्ष आहेत आणि ते राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे. मग राष्ट्रवादीच्या एका महिलेची जर त्यातनं राजीनामा म्हणून बाहेर त्या पडल्या असतील तर राष्ट्रवादीच्याच एका महिलेचं नाव जे आहे ते सुनेत्रा वहिनींच्या माध्यमातून पुढे येणार आहे. पण मला असं वाटतंय की त्यांना आमच्यासारख्या कोणी जर चांगल्या व्यक्ती किंवा ज्या महिलांसाठी काम करणाऱ्या महिला आहेत त्यांचं जर नाव सुचलं तर मला, म्हणजे आमची तर अशी मागणी आहे की राजकारण विरहित व्यक्तीच जी आहे ती त्या पदावर असावी, कारण ते संविधानिक पद आहे. राजकारणातली व्यक्ती तिथं असली तर काय होतं हे आपण अनेक वेळा बघितलंय. मग धनंजय मुंडेंच्या प्रकरणात बघितलेलं आहे. अनेक जेव्हा राजकारण्यांच्या बाबतीतले जेव्हा मुद्दे आले आणि ते सत्ताधाऱ्यांशी संबंधित होते तेव्हा रुपाली चाकणकरांनी काहीच कारवाई केली नाही, कारण त्या सत्ताधाऱ्यांच्या बरोबर ह्या बसतात आणि तेव्हा त्या पीडितांना न्याय न देण्याचं काम जे आहे ते महिला आयोगाच्या माध्यमातून झालं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आता महिला आयोगाचं अध्यक्षपद देताना योग्य विचार करून योग्य व्यक्तीकडे द्यावं, जेणेकरून महिलांना आणि तळागाळातल्या महिलांना न्याय मिळणं गरजेचं. म्हणजे मला आपल्याला सांगायचं, मी असेल किंवा अनेक अशा महिला आहेत ज्या काम करतात, ज्या तळागाळात काम करतात, तळागाळातल्या समस्याच तुम्हाला माहित नाहीयेत, तळागाळात तुम्ही कधी जातच नाहीये. शहरामध्ये काम करण्यापेक्षा आज ग्रामीण भागामध्ये महिलांना अगदी, म्हणजे जेव्हा मध्यंतरी महिला आयोगाने आवाहन केलं होतं की तुमच्या काही तक्रारी असेल तर मेल करा, अहो आमच्या महिलांकडे मोबाईल नाही, इथं खाण्याची भ्रांत आहे ग्रामीण भागामध्ये. सकाळी जर तुम्ही शेतावर कामाला गेलात तर संध्याकाळी पैसे आणल्यावर तुम्हाला खाली रात्री जे आहे ते जेवायला मिळतं. जर मोबाईल असले तर छोटे मोबाईल असतात ज्याच्यामध्ये ना काही नेट असतं आणि काही असतं. तुम्हाला मेल करायचे कधी? बरं, मेल करायला मेल आयडी असला पाहिजे, मेल करताना तुम्हाला ती माहिती असली पाहिजे. बरं, मग त्याच्यासाठी महिला आयोगाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावात तुमच्या पदाधिकारी आहेत का की ते त्या तिथं जाऊन समजावून सांगतील? त्यांच्याकडे मोबाईल नसेल तर त्याच्यावरून त्या स्वतः त्या मेलद्वारे तक्रारी अर्ज करतील. महिला आयोगाची अशी कुठलीही यंत्रणा गावापर्यंत पोचलेली नाही. एवढी मोठी सरकारच्या म्हणजे सरकारी प्रोटेक्शन किंवा कुठेही महिला आयोगाचा अध्यक्ष ज्या गेल्या तर आपण बघितलं असेल की स्वतः SP तिथं हजर असतात. एवढं मोठं तुमच्याकडे अधिकार असताना तुम्ही तिथं ह्या गोष्टी निभावू शकत नाही. मला वाटतं की तिथे जी कोणी व्यक्ती यावी ती तळागाळ्यातल्या महिलांना न्याय देणारी व्यक्ती तिथं आली पाहिजे. अगदी आता शेवटचाच प्रश्न, पुन्हा एकदा शेवटच्या या आपल्या मूळ मुद्द्यावर येतो, तो म्हणजे अशोक खरात. हा पक्का भोंदू, विकृत
लिंग पिसाट म्हणजे किती याला शब्द वापरायचे, म्हणजे ह्याला जोड्याने हाणला पाहिजे असा हा व्यक्ती आहे. 20 वर्षांपासून या खरात बाबाच्या लीला घडत आल्यात. 100हून जास्त व्हिडिओ झाले. दुर्दैव आहे की 20 वर्षात वाचा फुटली नाही, पण चला एक पीडिता पुढे आली आणि मग तुम्ही सगळ्यांनी आवाज उठवून जे काही करायचं ते केलं. आता प्रश्न असा आहे की या खरातला कायद्याच्या चौकटीत त्याला कसा जास्त आणखी अडकवता येईल आणि परत असा खरात ज्याचे पाय परातीत कोणीतरी घेऊन धुवेल असं घडणार नाही, यासाठी काय करावं लागेल एवढी फक्त एक शेवटची. आता मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये SIT स्थापन करण्याचे आदेश दिले. SIT स्थापन झाल्यानंतर तेजस्विनी सातपुते यांची त्याच्यावर नियुक्ती झाली आहे. परंतु मला असं म्हणायचं की तेजस्विनी सातपुतेंची नियुक्ती तर संपदा मुंडे प्रकरणात पण झालेली होती. त्याचं पुढे काय झालं? अजून काहीच झालेलं नाहीये. आता मात्र तपास जो आहे तो वेगाने सुरू आहे. म्हणजे काल माझ्याकडे जे काही नाशिकचे लोक तक्रार घेऊन आले होते, नाशिक आणि नगरचे, त्यांना सुद्धा आज इन्व्हेस्टिगेशनला तिथं बोलवलेलं आहे. त्यामुळे आजही त्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड होईल. आणि हा जो भोंदू म्हणजे फसवणूक करणारी ही व्यक्ती, अनेकांशी स्लीपिंग पार्टनर म्हणून अनेक उद्योगांमध्ये जे आहे ते अवैध सावकारकी पैसे गुंतवणारी ही व्यक्ती आहे. ब्लॅकमेलिंग करणारी व्यक्ती. म्हणजे माझ्याकडे जेव्हा काही पीडिता आणि काही व्यक्ती आलेल्या होत्या, त्यांनी म्हणजे एक उदाहरण सांगितलं होतं, मी ते तुम्हाला सांगते की याची प्रॉपर्टी कशी वाढत गेली. जे लोक माझ्याकडे आले होते ते त्याच्या एकदम निकटचे लोक आहेत, जे त्याच्या आता विरोधात हे पुरावे घेऊन फिरत होते किंवा त्यांना असं वाटत होतं की हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि त्यांनी मला एक ते उदाहरण जेव्हा सांगितलं तेव्हा मलाही आश्चर्यकारक वाटलं होतं की जी व्यक्ती माझ्याकडे आली होती ते सांगत होते की ताई आम्ही खरात बरोबर जे तो खडे द्यायचा नवरत्नाचे किंवा इतर खडे लोकांना अंगठीत घालायला किंवा याला द्यायचा, तर ते 3000 रुपये किलोनी ते विकत आणायचे आणि ही व्यक्ती त्याच्याबरोबर असायची. आणि ते म्हटलं की खरात जो आहे ते 3 लाख रुपयाला एक खडा द्यायचा. म्हणजे त्या 1 किलोच्या 3000च्या खड्यांमध्ये तो 21 कोटी रुपये कमवायचा. म्हणजे किती एखाद्याला फसवायचं किंवा भक्तांना की बाबा मी याच्यावर सगळं विद्या केलेली किलोभर खडे आणायचे आणि कोटीला विकायचे. म्हणजे 3000 रुपयाच्या खड्यांवर जर 21 कोटी रुपये कमवता येतात, तर अशी अनेक वेगवेगळे जे काय आहे ते मग कुठलं तरी उष्णोजल आहे, बऱ्याच काही गोष्टी आहेत. म्हणजे अगदी त्यांच्या इथं त्या पूजा वगैरे चालायच्या, म्हणजे जी पूजा चालायची त्याच्यामध्ये पण त्या व्यक्तीने मला सांगितलं की जे पिंड आहे ईशानेश्वर मंदिरामध्ये चांदीची, त्याच्यावर अभिषेक घातल्यानंतर वगैरे डोळे बंद करायला सांगितलं जायचं आणि एक खरोखरचा नाग तिथं यायचा. आणि मग म्हणून ती गर्दी जास्त वाढायची की इथं अभिषेक घातल्यानंतर पूजा केल्यानंतर इथं नाग येतो. आणि मला त्या व्यक्तीने सांगितलं की ताई नाशिकच्या मार्केटमधनं हा प्लॅस्टिकचा नाग आम्हीच घेऊन यायचो. म्हणजे हा श्रद्धेशी खेळ. लोकांना असं वाटायचं की साक्षात महादेवाने तिथं दर्शन दिलं आणि म्हणून मग प्रत्येक जण 4 जण गेले तर 8 जण घेऊन यायचे किंवा इथं अशा पद्धतीनं देव दर्शन देतो किंवा अशी जी काही एक श्रद्धेच्या नावाखाली त्यांनी अनेकांना फसवलं. अनेक महिलांना सुद्धा ब्लॅकमेल केलं. महिलांना जे आहे की बाबा तुमचा संसार होत नाही ना, मग मी परमेश्वर आहे आणि या परमेश्वराशी तुम्ही जर एकरूप झाला तर तुमचा नवरा तुमच्या बरोबर नांदेल. पण मला असं म्हणायचं की ठीक आहे, खरात तर चुकीचं आहेच, पण ज्या महिला त्याच्याकडे जात होत्या त्यांचे का डोळे उघडले नाहीत? तुम्ही त्या अंधश्रद्धेला का बळी पडला? एखादी बऱ्याच सुशिक्षित महिलांचे व्हिडिओ मी त्याच्यात बघितलेले आहेत. काही सरकारी अधिकारी पण आहेत ज्या उच्च पदस्थ आहेत, ज्यांचे व्हिडिओ मी पाहिलेले आहेत. मग त्या जेव्हा तो केबिन मधून आतमध्ये बोलवायचा, छोटीशी रूम आहे जिथं तो सीसीटीव्ही दिसतही नाही तिथे, ते तिथं तो रेकॉर्ड करायचा. आणि रेकॉर्ड याच्यासाठी करायचा असं मला कळालं की उद्या जर यातली एखादी महिला आपल्या विरोधात जायला लागली तर तिला ब्लॅकमेल करण्यासाठी हे व्हिडिओ काढले गेले. आणि 58 व्हिडिओ सगळ्यात पहिला आधी आले. आता 100 व्हिडिओ पोलिसांपर्यंत पोहोचलेत. पण मला आपल्याला या LS न्यूजच्या माध्यमातून सांगायचंय की कमीत कमी 500 महिलांचे व्हिडिओ जे आहेत ते रेकॉर्ड केलेले आहेत आणि 1500हून अधिक महिलांबरोबर अशा पद्धतीचं शोषण झालेलं आहे. म्हणजे आपण आसाराम बापूंचं जे आहे ते तो त्यावेळेचा एक काळ बघितला की त्यांनी भक्तांबरोबर कशा पद्धतीनं जे केलं आणि त्यावेळेला त्यांनाही राजकीय आश्रय होता. आणि आता अशोक खरातने ज्या पद्धतीनं केले आणि अगदी विकृत, मी जे काही 7-8 व्हिडिओ बघितले, 7-8 व्हिडिओ बघितल्यानंतर माझी इच्छाच झाली नाही. एवढे किळसवाने व्हिडिओ, अल्पवयीन मुली त्याच्यामध्ये आहेत. आणि आपण बघतो की बऱ्याच महिला फिर्यादी म्हणून समोर काय येत नाहीयेत, कारण त्या श्रद्धेने तिथं जात
जात होत्या आणि आता जर काही घरी कळालं किंवा काही गोष्टी समोर आल्या तर आपण बघू की याच्यामध्ये अनेक महिलांचे संसार जे आहेत ते रस्त्यावर येऊ शकतात, अनेक घटस्फोट होऊ शकतात, बऱ्याच प्रतिष्ठित घरातल्या महिला आहेत त्यामुळे त्या बोलत नाहीयेत, त्यामुळे बऱ्याच फिर्यादी आले नाहीत. पण मला असं वाटतंय की याच्यामध्ये अनेक गुन्हे दाखल होतील आणि मगाशी तुम्ही जसं म्हणालात की पुढं काय याच्यामध्ये आता फास्ट ट्रॅक कोर्ट नेमलं पाहिजे, पण फास्ट ट्रॅक कोर्ट फक्त नेमून उपयोग नाहीये, तर खरातची जी आहे ही टोळी आहे आणि खरात मग उद्या समजा चाकणकरांचा याच्यामध्ये काय रोल होता, या महिला तिथे येत होत्या त्यांना माहित होतं का महिला चाकणकरांच्या माध्यमातून पण पाठवल्या जात होत्या, का इतर नेत्यांच्या माध्यमातून पाठवल्या जात होत्या, काही एजंट्स नेमले होते का की जे ह्याचे जवळचे भक्त होते त्यांना काही कमिशन दिलं जात होतं का की काही महिला तुम्ही घेऊन या, काही भक्त तुम्ही घेऊन या, त्यांच्याकडून अमुक हजारांची अमुक लाखांची फी आकारली जाईल आणि त्यातलं काही कमिशन काही जणांना दिलं जात होतं अशी मला माहिती आहे. आणि मग हे जे काही यांची टोळी आहे या संपूर्ण प्रकरणाची SIT चौकशी सुरू असताना या सगळ्या टोळी किंवा याच्याशी संबंधित असलेल्या सगळ्या लोकांची जी आहे ती चौकशी होणं गरजेचं आहे आणि खरात आणि त्याच्याबरोबर असणारी ही सगळी लोक जी चौकशीमध्ये निष्पन्न होतील त्या सगळ्यांवर मोका अंतर्गत कारवाई होणं गरजेचं आहे. नक्कीच. एकंदरीत आत्ताच तृप्तीताईंनी जी आपल्याला या सगळ्या बाबाची हिस्ट्री सांगितली, मुळात आधीपासूनच त्यांना याच्यातली बऱ्यापैकी माहिती होतीच, पण मुळात शेवटी म्हणतात ना एखादी पीडिता पुढे यावी लागते आणि मग दस्तूर खुद्द मुख्यमंत्र्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि खरातचा भांडाफोड झाला. ताई खूप खूप आभार, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि जे प्रत्यक्ष जे काय घडलंय आणि आता पुढे काय व्हायला पाहिजे खराच्या बाबतीत हे सांगितलं त्याबद्दल धन्यवाद. हो, LS मराठीचे आणि तुमच्या टीमचेही मनापासून आभार, कारण सगळ्यात पहिला दत्तात्रय खेमनार हे प्रकरण आणि त्या संदर्भात जे कंगोरे होते, जे अनेक चॅनलला आले नव्हते, ते सगळ्यात पहिला जे आहे ते LS मराठीच्या माध्यमातून तुम्ही दाखवले, त्यामुळे तुमच्या चॅनलचं सुद्धा श्रेय आहे या राजीनाम्या संदर्भात आणि पुढे जे काही होईल ते मला वाटते की LS मराठीच्या माध्यमातून लोकांना जी सत्य बाजू आहे आणि ज्या काही गोष्टी बाहेर आलेल्या नाहीयेत ते तुम्ही सातत्यानं दाखवण्याचा प्रयत्न करताय, त्यामुळे निश्चितच हे बिंग फुटलेलं आहे, परंतु यामध्ये जास्तीत जास्त त्याला शिक्षा व्हावी आणि त्याची जी टोळी आहे त्याच्यामध्ये जे आहे ते त्यांना मुकांतर्गत कारवाई करावी, याच्यासाठी तुम्ही सगळे फॉलोअप घ्याल. तुम्ही जे काम करताय या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करते, जसं मुख्यमंत्र्यांचं केलं, कारण त्या प्रोसेसमध्ये मी असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्याच्यामध्ये काय काय केलं मला माहिती आहे. आणि मला जेव्हा खेमनारांनी सांगितलं की सगळ्यात पहिलं माझी मुलाखत LS मराठीला झाली आणि मग ज्यांच्यावर दबाव महिला आयोगाच्या अध्यक्षांनी आणलेला होता त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं फिर्यादी किंवा ती व्यक्ती बोलणं गरजेचं होतं. ती व्यक्ती जोपर्यंत बोलली नसती तोपर्यंत राजीनामा झाला नसता आणि हा राजीनामा घेण्यासाठी मला वाटतं की LS मराठीने जे काही पुढाकार घेतला तर निश्चितच तुमचंही मनापासून अभिनंदन. थँक्यू. एकंदरीत खरं म्हणजे ह्या सगळ्यातनं एकच लाईन फक्त शेवटची भेटतो, महाराष्ट्राला थोर संत महंतांची परंपरा आहे, म्हणजे महाराष्ट्रात संत महंतांची मोठी यादी, पण आमचे राजकारणी लागलेत बुवा बाबांच्या नादी, हेच आमचं दुर्दैव आहे. पाहत राहा LS मराठी, सत्याच्या पाठी, बातम्या सर्वांच्या सर्वांसाठी.